ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. आज आपण एका खूप छोट्या पण अत्यंत प्रभावी विचारावर बोलणार आहोत. त्यात त्यांनी साधकांसाठी 2 टप्पे सांगितले आहेत. एक योद्ध्याचा आणि दुसरा शूरवीराचा. अगदी. श्रीमाताजी म्हणतात की श्री अरविंद प्रणीत पूर्ण योगाच्या महान साहसामध्ये जर त्यांचं अनुसरण करायचे असेल तर व्यक्तीकडे योद्ध्याची जिगर असावी लागते. बरोबर. आणि आता तर जेव्हा श्री अरविंद आपल्यातून भौतिकदृष्ट्या निघून गेले आहेत तेव्हा तर व्यक्ती शूरवीरच असली पाहिजे. खूप खोल वाक्य आहे हे. हो ना. म्हणजे सुरुवातीला योद्धा आणि शूरवीर हे शब्द खूप सारखे वाटतात. मग यात एवढा मोठा फरक का सांगितला असावा? आपण पहिल्या भागावर बोलूया. योद्ध्याची जिगर. आध्यात्मिक साधनेमध्ये युद्धाची भाषा का वापरली असावी? हाच तर म्हणजे ह्या विचाराचा गाभा आहे. योद्ध्याची जिगर म्हणजे काही फक्त शारीरिक बळ नाहीये. याचा खरा अर्थ आहे आंतरिक धैर्य. एक असा दृढ निश्चय जो आपल्या आतल्या प्रत्येक संघर्षाला, प्रत्येक आव्हानाला सामोरं जायला तयार असतो. त्यामुळे हा मार्ग फक्त एक निष्क्रिय साधना राहत नाही, ते एक सक्रिय आणि काय म्हणतात त्याला, एक महान साहस बनतं. आणि साहसासाठी योद्ध्याचं काळीज लागतंच. अगदी. पण मला एक सांगा, आंतरिक संघर्षांना सामोरे जाणे हे तर जवळजवळ प्रत्येक आध्यात्मिक मार्गावर असतंच ना? हो, असतंच. मग श्री अरविंदांच्या मार्गात हे इतकं वेगळं का आहे की त्यासाठी थेट योद्धा हा शब्द वापरावा लागला? खूप चांगला मुद्दा आहे. फरक आहे तो तीव्रतेचा आणि ध्येयाचा. तीव्रतेचा? हो, म्हणजे इतर अनेक मार्गांमध्ये जगापासून दूर जाऊन किंवा काही गोष्टी सोडून देऊन शांती मिळवली जाते. पण पूर्णयोगात तसं नाहीये. इथे जीवनाच्या प्रत्येक पैलूला, अगदी आपल्यातल्या अंधारल्या भागांना सुद्धा सामोरं जाऊन त्याचं रूपांतर करायचं आहे. हा संघर्ष टाळायचा नाही, तर तो जिंकायचा आहे. म्हणूनच इथे योद्धा गरजेचा आहे. आणि मग येतो या वाक्याचा दुसरा अधिक आव्हानात्मक भाग. श्री अरविंदांच्या देहत्यागानंतर फक्त योद्ध्याची जिगर पुरेशी नाही, तर व्यक्ती शूरवीर असली पाहिजे. हा एवढा मोठा बदल का, योद्ध्यावरून थेट शूरवीरावर? यातील फरक समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ शकतो. हा फरक म्हणजे, समजा एक सैनिक आहे आणि एक सेनापती आहे. ठीक आहे. सैनिक दिलेले आदेश पाळतो, शौर्याने लढतो. पण सेनापतीला केवळ लढायचं नसतं. त्याला का लढायचंय, कसं जिंकायचंय आणि जिंकल्यावर काय करायचंय याचं संपूर्ण भान ठेवावं लागतं. अरे वा. म्हणजे गुरूंच्या भौतिक उपस्थितीत साधक एका योद्ध्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढत होता. अगदी बरोबर. पण त्यांच्या अनुपस्थितीत आता प्रत्येक साधकाला स्वतःच्या लढाईचा सेनापती बनावा लागेल. म्हणजे जबाबदारी वाढली. बरोबर. तीच शूरवीराची आत्मनिर्भरता आणि जबाबदारीची भावना. आता साधक केवळ माझं मन लागत नाहीये, मी पुन्हा प्रयत्न करतो असं म्हणून थांबत नाही. तो पुढे विचार करतो. हो, तो सेनापतीच्या भूमिकेतून विचार करतो. ही अडचण का आली? माझा कोणत्या आंतरिक कमतरतेमुळे हे घडतंय? यावर काय डावपेच असायला हवेत? त्याचा संघर्ष आता फक्त आळस किंवा रागाशी नाही, तर स्वतःच्या त्या भागांशी आहे ज्यांना बदलायचंच नाहीये. म्हणजे हा प्रवास केवळ धैर्याचा नाही, तर ती एक जाणीवपूर्वक घेतलेली जबाबदारी आहे. अगदी. पूर्णयोगाचा मार्ग योद्ध्याच्या धैर्याने सुरू होतो आणि तो शूरवीराच्या आत्मनिर्भरतेपर्यंत पोचतो, जिथे साधक स्वतःचा मार्गदर्शक बनतो. हो, आणि यामुळेच हा मार्ग आजही तितकाच जिवंत आणि आव्हानात्मक आहे. खरंय, हा केवळ भूतकाळातील उपदेश नाही, तर वर्तमानातील साधकासाठी एक थेट आव्हान आहे. बरोबर. खरंच या लहानशा वाक्यात किती मोठा अर्थ दडला आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.